कसला विचार करताय? त्या नंदाकाचा? अहो दादानी त्या मॅडीला परत घरी का आणलं? पण तुला माहिती आहे ना भैया नंदाकाबद्दल किती हळवा आहे ते. तिच्या शब्दाखातर त्याने हे सगळं केलंय, मॅडीसाठी नाही. पण दरवेळी नंदाका म्हणतील तीच पूर्व दिशा का? अहो त्यांच्या या हट्टापायी घरातलं सगळं वातावरण बिघडत चाललंय हे दादांना दिसत नाहीये का? बस झाला पर्णा, जे झालं ते झालं, तर त्यावर उगाच चर्चा नको. काका का विषय बदलतोयस तू? काकू बरोबरच म्हणते, सांग ना असं काय आहे? बाबा का काय मात्याला पाठीशी घालतात? का तिच्या प्रत्येक निर्णयाला ते पाठिंबा देत असतात? म्हणजे असे काय उपकार आहेत रे आत्याचे बाबांवर? श्रावणी, उद्या डॉक्टरकडे जायचं ना आपल्याला. जा, जाऊन झोप, उद्या सकाळी उठ. नको नको विषय बदलूस असा. आज नाही. अरे मदनने केवढी मोठी चूक केली. एका मुलीच्या आयुष्याशी खेळलाय तो, पण तरी असतो या घरात आहे. का? नाही नाही, आज मला उत्तर हवंच आहे. हो, आता तरी कळू द्या तिला. असं किती दिवस तिच्यापासून लपणार आहात? हे बघा पर्णा, नाही हं, प्लीज काही बोलू नकोस. श्रावणी, कधी ना कधी तुला हे कळणारच होतं, मग आज का नाही? मॉम, खूप दुखतंय मॉम. आय जस्ट वॉन्ट टू डाय मॉम. प्लीज काहीतरी कर ना. नंदा काय तू घर सोडून का आलीस? आणि एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुला एकदा तुझ्या भावाचा विचार करावा असं नाही वाटलं? चल, मी तुला न्यायला आलोय. नाही, मी घरी येणार नाही विश्वंभर. तू जा इथून. नंदा का असं बोलू नकोस. बोलण्यासारखं काय उरलंय माझ्याकडे आता विश्वंभर? ह्या मुलांनी असे प्रताप केलेत की मला तोंड दाखवायला जागा राहिली नाहीये. आई म्हणून कमी पडले मी. लहानपणी ह्याच्यावर चांगले संस्कार करू शकले नाही, याच्या चुकांना शिक्षा करू शकले नाही, म्हणून आता हात उगारावा लागला. पण एका आईचं काळीज काय म्हणते हे कोणी समजूनच घेऊ शकत नाही. नंदा का असं नाहीये. मी तुझ्या भावना समजू शकतो.